हॅलो ब्युटिफुल लेडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल अनु विथ ट्रेंड. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ देखील 50शीतल्या किंवा 60तल्या मैत्रिणींसाठी आहेत. 50-60तल्या मैत्रिणी माझ्या व्हिडिओची खूप वाट बघत असतात. त्यांच्यासाठी आज काही 5 साड्या मी अशा सजेस्ट करत आहेत, ज्या त्या ह्या उन्हाळ्यामध्ये वेडिंग सीझनमध्ये त्या साड्या नेसू शकतात, ज्या त्यांना कम्फर्टेबल देखील असतील आणि त्यांना खूप सुंदर दाखवतील. त्या साड्यांचे जे पॅटर्न मी तुम्हाला आता सजेस्ट करत आहेत, त्या तुम्ही नेसल्या ना खरंच खूप छान दिसणार. अगदी आपल्या वयापेक्षा थोडे कमी दिसणार, स्लिम दिसणार. तर ह्या 5 साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये तुम्ही नक्कीच असायलाच पाहिजे आणि नसेल तर तुम्ही नक्कीच घ्या. ह्या खरंच तुम्हाला खूप छान दिसतील. तर चला, तुम्हाला ते 5 पॅटर्न मी दाखवत आहेत, पण व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का. तर पहिला पॅटर्न आहे पटोला पॅटर्न. पटोला पॅटर्न खूप खूप सुंदर आहे. ह्या पॅटर्नची साडी तुम्हाला खूप सुंदर दिसेल. यामध्ये 2 कलर्स असतात, बॉर्डरला वेगळा आणि मधला वेगळा. तर याचं जे कॉम्बिनेशन आहे ना पटोलामध्ये खूप खास असते. खूप सुंदर सुंदर कलर्स असतात यामध्ये. तर हे कलर्स तुम्हाला ह्या वेडिंग सीझनमध्ये छान असे उठून दिसतील आणि तुम्हाला कोणी म्हणणार नाही की तुम्ही सिंपल पटोला साडी घातली आहे, कारण याचे जे कलर असतात ते खूप ब्राईट असतात. तर तुम्ही कम्फर्टेबल देखील तुम्हाला ती असणार आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जरी नेसली तरी तुम्हाला गरम अजिबात होणार नाही आणि छान असे वेडिंगच्या पद्धतीची ती साडी दिसेल. तुम्ही वेडिंगमध्ये छान असे वेगळेच हटके तुमचा लुक दिसणार आहे. सेकंड आहे चिकनकारी साडी. ह्या ज्या साड्या असतात ना, याचे थोडेसे लाईट शेड असतात, पण खूप खूप सुंदर दिसतात. इव्हनिंगच्या वेडिंगला किंवा पार्टीला खूप छान दिसतात आणि असेही आपण ती नेसू शकतात कुठल्याही फंक्शनला. अगदी लाईट पण अगदी सॉफ्ट कलर असतात त्याच्यामध्ये आणि ही जी चिकनकारी वर्क केलं असतं ना, हे कुठेही आपल्याला इजा पोहोचत नाही, कुठेही आपल्याला इचिंग होत नाही, टुचत नाही. तर हे वयस्कर मैत्रिणीसाठी ना हा जो पॅटर्न आहे खूप खूप छान आहे. कम्फर्ट तर देणारच आहे, पण तुम्हाला वेडिंगमध्ये खूप छान देखील दिसेल आणि तुमच्या वयाला हा खूप छान शोभून देखील दिसेल. आणि याच्यातले जे कलर आहेत ना, ते सगळ्याच तुम्ही 50-60 किंवा 70च्या मैत्रिणी तुम्ही यूज करू शकता. ते कलर छान असे लाईट कलर असतात, पण दिसायला खूपच सुंदर कलर असतात यामध्ये. आणि ही जी काही चिकनकारी जो वर्क आहेत ना, पूर्ण साडीवर असतो, पदरावर तर भरपूर असतो. ह्या साड्या वेडिंगला तुम्ही नक्कीच नेसा आणि तुमच्या वॉर्डरोबमध्ये यातले जे काही कलर असतात ना, ते तुम्ही कुठलेही कलर तुम्ही घालू शकता. 2-3 कलर मी तर म्हणेल घेऊन ठेवा, खूप सुंदर असते. कुठल्याही तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये बघा दुपारचे लग्न असतात ना, तर ह्या साड्या तुम्हाला खूप कम्फर्टेबल देणार आहेत. तुम्हाला हवं तर त्यामधली एखादी वर्क असलेली म्हणजे स्टार्स असलेली किंवा मग शाईन असलेली सिक्वेन्स वर्कची साडी तुम्ही घेऊ शकतात किंवा सिम्पल सोबत जरी घेतली तरी चालेल. तिसरा प्रकार किंवा तिसरा फॅब्रिक जो आहे शिफॉन. जे फ्लावर प्रिंटवाले असतात ना शिफॉनच्या साड्या, त्याबद्दल मी इथं बोलत नाही आहे. मी बोलत आहेत काठावाल्या, ज्या त्यांना छोट्या किंवा मोठ्या काठ अशा शिफॉनच्या साड्या ज्या असतात ना, ज्यावरती खूप सुंदर प्रिंट असते, काठ असते आणि दिसायला त्या आपल्याला काठपदराच्या वाटतात. बघा, माझ्या 50-60 70च्या मैत्रिणींना काहींना बनारसी किंवा पैठणी किंवा मग कांजीवरम अशा साड्या नेसायची सवय असते आणि हौस देखील असते, पण वयाप्रमाणे आपण त्यांना ते आपल्याला कम्फर्ट देत नाही, थोड्या हेवी वाटतात. मग अशा साड्या तुम्ही नेसून तुमची काठपदरची हौसही भागवू शकतात आणि ह्या साड्या तुम्हाला कम्फर्ट देखील देतील. वय झाल्यानंतर ना आपण 2 गोष्टी बघतो की आपण दिसायला तर छान दिसायलाच पाहिजे, आपण आपल्या वयामध्ये दिसण्यामध्ये मॅच्युरिटी दिसली पाहिजे आणि आपल्याला कम्फर्ट देखील कपडे द्यायला पाहिजे. तर असे कम्फर्टेबल कपडे आपण घालायला पुढाकार घेतो आणि कुठलीही साडी चॉईस करताना आपण बघतो की ती लाईटवेट असायला पाहिजे. तर ह्या ज्या शिफॉनच्या साड्या आहेत ना, ह्या लाईटवेट असतात, तुम्हाला खूप छान दिसतील, कम्फर्ट देतील आणि वेडिंगला तुम्ही छान शोभणार देखील. कोणी असं म्हणणार नाही की तुम्ही किती डल नेसलेला आहे, डल कलर तुम्ही वेअर केलेला आहे. तर ह्या साड्या डल नसतात, खूप सुंदर असतात आणि सुंदर सुंदर यामध्ये कलर्स असतात आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही छान असं कम्फर्टेबल तुम्ही त्यावरती फील करू शकतात. तर हे काही तुम्हाला मी जे प्रकार सांगत आहेत ना, खूप सर्च करून घेतला आहे मी याबद्दल आणि मगच तुम्हाला इथं मी सांगत आहे. पुढचा जो प्रकार आहे सिल्कमध्ये, सॉफ्ट सिल्कच्या साड्या ह्या देखील तुम्हाला खूप कम्फर्ट देतील आणि त्यामध्ये शाईन असते ना, त्यामुळे वेडिंगमध्ये तुम्ही छान उठून दिसणार.
सॉफ्ट सिल्कच्या साड्या देखील खूप ॲट्रॅक्टिव्ह असतात, त्यामधले कलर देखील खूप छान असतात. आज काही तरुण मुलींचे फोटो मी टाकले आहेत, त्या फोटोंवर तुम्ही जाऊ नका. मी जे फॅब्रिक आणि कपड्याबद्दल बोलत आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या. तर ह्या ज्या सिल्कच्या साड्या असतात ना, ह्या तुम्हाला खूप रिच लुक देतात आणि कम्फर्ट देखील देतात. ह्या खूप लाईटवेट असतात. अगदी तुम्ही जेव्हा शॉपमध्ये जाल ना, त्यांना सॉफ्ट सिल्क म्हणून म्हणायचं, तेव्हा ते तुम्हाला तसे दाखवतील. रफ सिल्क म्हटलं म्हणजे त्यामध्ये थोडासा रफ सिल्क देखील येतो. त्याची बॉर्डर जी असते ना, ती जाड असते, जे आपल्याला अजिबात कम्फर्ट देत नाही. खूप टुचते ती बॉर्डर गळ्याजवळ किंवा मग हाताजवळ. तर ती न घेता सॉफ्ट सिल्कमध्ये आपण निवडायची आहे. असा जो पॅटर्न तुम्हाला हा देखील कांजीवरम, पैठणी किंवा बनारसीचा जो लूक आहे ना, तो देणार आहे. कोणालाही वाटणार नाही की तुम्ही हेवी साडी नेसली नाही आहे. तर असं वाटेल की खूप महागातली रिच साडी तुम्ही नेसली आहे, पण ती खूप लाईटवेट आणि खूप कम्फर्ट देणारी साडी असते. तर तुम्ही सॉफ्ट सिल्क तुम्ही ह्या वेडिंगमध्ये नक्कीच निवडा. आणि ह्या ज्या काही 5 साड्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत, ह्या नक्कीच तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये घेऊन ठेवा. वेडिंग सीझनला ह्या कामात येतील. वेडिंग सीझनलाच नाही तर एरवीसुद्धा तुम्ही एखाद्या छोट्याशा पार्टी फंक्शनला, मुंज, वाढदिवस या दिवशी किंवा स्वतःच्या वाढदिवसाला देखील घालू शकतात. तर नेसू शकतात. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला ना? आजच्या ज्या टिप्स आहेत तुम्हाला युजफुल असतील तर प्लीज नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करूनसुद्धा सांगा. आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.